Hello dear students, today we are going to discuss about the next part from this chapter, that is gravitational potential energy and escape velocity. Students, we have learned about the potential energy in 9th standard. Potential energy कशाला म्हणतात रे? तर एखाद्या ऑब्जेक्टमध्ये असणारी एनर्जी, मग ती कशामुळे असते? तर बिकॉज ऑफ इट्स ॲक्च्युअल पोझिशन. द एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स पोझिशन, किंवा ज्याला एक स्टेट म्हणूयात आपण, तर त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. आपण हे शिकलो आहे की जसं जसं सरफेसवरून, अर्थच्या सरफेसवरून आपण उंचावरती जात जातो तसं तसं पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. बरोबर? आपण नाही का बघितलेलं होतं की 2 टँक आहेत वॉटरचे, आणि एक टँक जो आहे तो हाईटवरती आहे, दुसरा टँक कमी हाईटवरती आहे. सो धिस टँक विल बी हॅविंग मोर पोटेन्शियल एनर्जी. का? कारण तो सरफेसपासून जास्त अंतरावरती आहे. बट दिस इज ॲप्लिकेबल फॉर ओनली शॉर्टर हाईट्स. म्हणजे अर्थची रेडियस त्याच्याशी तुलना केली तर एका ठराविक अंतरापर्यंतच हे ॲप्लिकेबल आहे. हे म्हणजे काय की अर्थच्या सरफेसपासून उंचावरती जात जाल तसं तसं पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होत जाते. हे एका ठराविक लिमिटपर्यंतच ॲप्लिकेबल होतं. आफ्टर दॅट तुम्ही जर हाईट अजून वाढवत गेला तर असं होत नाही की खूप उंचावरती गेलं तर खूप पोटेन्शियल एनर्जी वाढली वगैरे. सो एका सर्टन लेवलनंतर ही पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती कमी कमी होत जाते. का? कारण जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ आहे की जो त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचत असतो तो डिस्टन्सशी रेसिप्रोकल असतो. बरोबर की नाही? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. जसं जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं तसं काय होणार? तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार. म्हणूनच अर्थपासून एका सर्टन लेवलपर्यंत जाईपर्यंतच हे ॲप्लिकेबल आहे की पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. आता बघा स्टुडंट्स, in order to calculate the gravitational potential energy of an object, we are going to use here the formula, that is PE is equal to GMM upon R plus H. ओके. आता हे ऑब्जेक्ट सपोज एक सरफेस, अर्थचा सरफेस आहे हा, आणि ह्या सरफेसपासून एका स्पेसिफिक उंचीवरती, एका उंचीपर्यंत हे ऑब्जेक्ट जर आपण नेत असू तर हा फॉर्म्युला यूज करून त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टमध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता ऑब्जेक्टला सरफेसपासून उंचापर्यंत नेलं आहे याचाच अर्थ वर्क हॅज डन. उंचापर्यंत उचललं म्हणजे त्याच्यावरती काहीतरी वर्क झालं ना, अँड दॅट वर्क इज अपोजिट इन डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क केलं आहे आपण. ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थकडे खेचतो, आपण ऑब्जेक्टला सरफेसपासून उंचावरती खेचलं आहे. सो ॲज द वर्क इज डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी विल बिकम -GMM अपॉन R plus H. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करून कोणत्याही एका स्पेसिफिक हाईटवरती असणाऱ्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करता येऊ शकते. एवढं तुम्हाला याच्यात सांगायचं आहे. याच्यात फक्त हा फॉर्म्युला जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, आणि हे मायनस साईन विसरायचं नाही. का मायनस साईन? बिकॉज वर्क इज डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणून. हे H का? तर सपोज हे अर्थचं सेंटर आहे, सो ही अर्थची रेडियस झाली, आणि अर्थच्या रेडियसपासून H एवढ्या उंचीवरती ते ऑब्जेक्ट ठेवलं आहे, आणि म्हणून त्याची हाईट कॅल्क्युलेट जेव्हा करतो आपण, किंवा डिस्टन्स जेव्हा कॅल्क्युलेट करतो, इट विल बिकम R plus H. आलं लक्षात? सो दिस इज अबाउट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. नाव द नेक्स्ट इज एस्केप वेलोसिटी. आता ही कन्सेप्ट नीट समजून घ्या. ॲक्च्युली खूप इझी आहे. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय बघूयात. आता बघा, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. सपोज माझ्या हातात हा एक चॉकचा छोटासा पीस आहे. मी याला ह्या पद्धतीनं वरच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह केलं. काहीतरी स्पेसिफिक अशी इनिशियल वेलॉसिटी मी याच्यावरती अप्लाय केली की ज्याच्यामुळं हा चॉक एका ठराविक अंतरापर्यंत वर गेला. एका ठराविक अंतरापर्यंत पोचल्यानंतर त्याची व्हॅल्यू, त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती 0 झाली, आणि तिथून परत तो अर्थकडे खेचला गेला. ओके. आता बघा, आता मी जसं जसं या चॉकवरती इनिशियल जी एनर्जी आहे त्याला दिलेली, किंवा इनिशियल व्हेलॉसिटी म्हणूयात आपण, जेवढा जास्त इनिशियली फोर्स मी त्याच्यावरती अप्लाय करणार तेवढी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी हाय असणार. जेवढा जास्त जोरानं मी त्या ऑब्जेक्टला वरती फेकेन
तितका तो ऑब्जेक्ट जास्तीत जास्त उंचापर्यंत जाणार अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. जेवढा जास्त तुम्ही फोर्स अप्लाय कराल तेवढा तो अगेन्स्ट ग्रॅव्हिटी एका स्पेसिफिक उंचीपर्यंत जायला त्याला हेल्प होईल. जसं जसं तुम्ही अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जाताय त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाणार, ज्याला आपण डिसलरेशन किंवा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असं म्हणतो. आता एका पॉईंटपर्यंत गेल्यानंतर ती व्हेलॉसिटी 0 झाली. त्या पॉईंटला तो ऑब्जेक्ट काही फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडसाठी थांबणार आणि तिथून परत त्याची डाऊनवर्ड जर्नी चालू होणार टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ आणि त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी ही इन्क्रीज झालेली असणार आहे. ओके, आता बघा ह्या एस्केप व्हेलॉसिटीचा ह्या उदाहरणाशी काय संबंध आहे ते मी तुम्हाला आता सांगते. तर एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे हे आधी तुम्हाला सांगते मी, की कोणत्याही एखाद्या मोठ्या किंवा ज्याला आपण मासिव्ह ऑब्जेक्ट म्हणतो त्या मासिव्ह ऑब्जेक्टच्या फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्ड जे आहे त्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून बाहेर पडून इन्फायनाईट डिस्टन्सपर्यंत किंवा स्पेसमध्ये जाण्यासाठी एखाद्या ऑब्जेक्टला जी काही इनिशियल व्हेलॉसिटी सप्लाय करावी लागते त्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. इट इज, डेफिनिशन सांगते बघा, इट इज द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी विथ द हेल्प ऑफ विच an object can overcome the gravitational influence or gravitational force of any massive body. इथे आपण अर्थचा रेफरन्स घेऊन बघतोय, पण इथे एस्केप व्हेलॉसिटी ही आहे ती कुठल्याही मोठ्या ऑब्जेक्टच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या इन्फ्लुएन्समधून बाहेर पडून स्पेसमध्ये जाण्यासाठी. म्हणजे सपोज हाच खडू आपण घेऊयात, ह्या खडूला मला किती मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी द्यावी लागेल की ज्यामुळे हा खडू अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्डला क्रॉस करून स्पेसमध्ये जाईल. तर त्या मिनिमम त्या इनिशियल व्हेलॉसिटीला म्हणायचं एस्केप व्हेलॉसिटी. Okay, so let us define escape velocity. It is the minimum initial velocity with the help of which किंवा ड्यू टू विच असं म्हटलं तरी चालेल an object can overcome gravitational force of influence किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ म्हणून, ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणूयात स्पेसिफिकली, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. It is the minimum initial velocity with the help of which an object can overcome the gravitational field of earth. अशी मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी आहे. ही डेफिनिशन तुम्हाला 1 मार्क्ससाठी ही स्पेसिफिक डेफिनिशन विचारली जाते. सो ही काय आहे, एस्केप व्हेलॉसिटी ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे की जी सप्लाय केल्यामुळे एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डला क्रॉस करून स्पेसमध्ये जाऊ शकेल. आपण जे सॅटेलाइट्स वगैरे लॉन्च करतो ना, तर ते सॅटेलाइट्स लॉन्च करताना ह्या एस्केप व्हेलॉसिटी जी आहे मिनिमम व्हेलॉसिटी तिचा यूज करून ती किती असली पाहिजे हे कॅल्क्युलेट करून त्या पद्धतीनं त्याला ती तेवढं अमाऊंट ऑफ फोर्स किंवा एनर्जी ही सप्लाय केली जाते. इथे आपल्याला ह्या एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती असली पाहिजे याच्याविषयीचं एक डेरिवेशन देखील बघायचं आहे. ते बघताना आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूयात स्टुडंट्स. आता हे ऑब्जेक्ट काय आहे, त्याचं मास असेल सपोज m हे मास असेल. बरं, त्याचं एक्सप्लेनेशन बघण्याच्या आधी ही जी मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती कशी डिपेंड करते ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी रिलेटेड आणि डिस्प्लेसमेंट कसं होत जातं ह्याच्याशी रिलेटेड एक छोटंसं को रिलेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे m. ओके, आता त्याची काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी ज्याला आपण u म्हणूयात ती काहीतरी स्पेसिफिक असणार आहे. ते अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जाते. म्हणजे जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, चॉक आहे, वरती फेकल्यानंतर एका पॉईंटला जाऊन तो थांबणार. त्या पॉईंटला त्याची फायनल व्हेलॉसिटी असणार 0. फायनल व्हेलॉसिटी that is v will be 0. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जातोय, सो
ए विल बी -g. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं, जेव्हा ऑब्जेक्ट अपवर्ड मुवमेंट त्याची होते तेव्हा एची व्हॅल्यू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन मायनसमध्ये असतो आणि डाऊनवर्ड मुवमेंटसाठी जीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. हा ऑब्जेक्ट वरती जातो आहे, सो जी विल बी मायनस. आता या सगळ्या व्हॅल्यूज आपण आता न्यूटनचे 3 इक्वेशन्स जे आहेत त्यापैकी व्ही, यू, जी आणि एम यांच्यामध्ये, एम तर नाहीत, व्ही, यू, जी आणि डिस्प्लेसमेंट एस यांच्यामध्ये असणारं कोरिलेशन दाखवणारं कोणतं इक्वेशन आहे? बघा, पहिलं इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, तिथे टी आला, सो इथं टी कुठं नाही, दॅट विल नॉट बी ॲप्लिकेबल. सेकंड इक्वेशनमध्ये पण टी येतं आहे, इथे टी नाही, सो सेकंड इक्वेशन ऑल्सो इट इज नॉट ॲप्लिकेबल. नाव द रिमेनिंग इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ह्या सगळ्यांच्यामध्ये एस आहे, ए आहे, व्ही आहे, यू आहे. आता या इक्वेशनमध्ये या व्हॅल्यूज आपण पुट जर केल्या तर हिअर व्ही म्हणजे 0 आहे, यू स्क्वेअर ॲज इट इज आहे, 2 एची व्हॅल्यू -g आणि इंटू एस, आणि देअरफोर एस इज इक्वल टू -u स्क्वेअर अपॉन 2g. हे आपल्याला एक इक्वेशन मिळतं. या इक्वेशनचा यूज करून आपण सांगू शकतो की मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटीवरती ऑब्जेक्ट किती उंचावरती जाणार हे डिपेंड करतं. जेवढी इनिशियल व्हेलॉसिटी जास्त तेवढं ते ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट म्हणजेच त्याची हाईट जास्त उंचावरती जाणार, हे या इक्वेशनवरून आपल्याला सांगता येतं. हे झालं अबाउट द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट, ह्या दोघांच्यामध्ये असणारं कोरिलेशन दाखवणारं इक्वेशन. आता आपण बघूयात ही एस्केप व्हेलॉसिटीची एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे, ती कशी फाइंड आउट करायची. त्यासाठी अगेन आपण हे सेम ऑब्जेक्ट कन्सिडर करतो आहे ज्याचं मास m एवढं आहे, इनिशियल व्हेलॉसिटी यू, फायनल व्हेलॉसिटी व्ही एवढी असेल. आता या ऑब्जेक्टमध्ये असणारी जी काही एनर्जी आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ आणि इन स्पेस, असं आपण कंपॅरिझन करूयात. आता सरफेस टोटल एनर्जी जी असते, आपण शिकलो आहे टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, 9th स्टँडर्डमध्ये आपण जे शिकलेलो होतो त्याचा यूज आपण इथे करणार आहे. सो whenever that object is present on the surface of earth, then its kinetic energy will be equal to half mv square. बरोबर. आता इथे आपल्याला एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना, सो हिअर आय विल राईट व्ही एस्केप, ESC असं लिहायचं शॉर्टमध्ये. आता ही झाली कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? मगाशीच आपण बघितलेला -gmm अपॉन r प्लस h, एका स्पेसिफिक हाईटवरती आहे. आता हे ऑब्जेक्ट सरफेसवरती आहे, सो आपण इथे नुसताच r घेऊ शकतो, gmm अपॉन r. सरफेसपासून एखाद्या उंचीवरती असता तर मी इथे +h घेतला असता. आता ऑब्जेक्ट सरफेसवरती आहे ना, म्हणून मी इथे +h घेतलेला नाही. आता ह्याच्यामध्ये असणारी टोटल एनर्जी, या ऑब्जेक्टमध्ये असणारी टोटल एनर्जी म्हणजेच ke प्लस pe. आता ke काय आहे याची, इज इक्वल टू, म्हणजेच बघा आता मी कसं लिहिते ते, टोटल एनर्जी इज इक्वल टू के आहे हाफ mv स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी आहे, आता इथे मायनस आहे ना, सो मी इथे मायनस साईन लिहिते, gmm अपॉन r. ही याची टोटल एनर्जी झाली ऑन द सरफेस. आता जेव्हा हा ऑब्जेक्ट स्पेसमध्ये असेल तर तेव्हा त्याच्यामध्ये असणारी टोटल एनर्जी कशी असेल ते बघूयात आपण. इथेच दाखवते. व्हेनेवर दिस ऑब्जेक्ट इज प्रेझेंट इन स्पेस. आता स्पेसमध्ये आहे म्हटल्यानंतर त्याची जी फायनल व्हेलॉसिटी आहे इट विल बी 0. इनफायनाईट हाईटवरती गेल्यानंतर त्या ऑब्जेक्टवरती अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा काहीच इन्फ्लुएन्स राहत नाही आणि त्या केसमध्ये व्हीची व्हॅल्यू ही 0 होते. सो whenever it is in space
द कायनेटिक एनर्जी विल बी 0, कारण व्हीची व्हॅल्यू 0 आहे म्हणून. आणि पोटेन्शियल एनर्जी पण 0 असणार, कारण रेडियस 0 इनफायनाईट आहे म्हणून. या केसमध्ये रेडियस इनफायनाईट आहे, सो कायनेटिक एनर्जी पण 0, पोटेन्शियल एनर्जी पण 0 आणि टोटल एनर्जी पण 0. कायनेटिक प्लस पोटेन्शियल, टोटल एनर्जी पण 0 झाली. आता ह्या टोटल एनर्जीला म्हणजे सरफेसवरच्या टोटल एनर्जीला मी E1 म्हटलं आणि स्पेसमधल्या टोटल एनर्जीला मी E2 म्हटलं. आता आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो रे, की द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि म्हणूनच ह्या ऑब्जेक्टची जी काही टोटल एनर्जी आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ आणि स्पेसमध्ये असणारी एनर्जी, ही दोन्ही एनर्जी ह्या कॉन्स्टंट असणार. म्हणून मी काय लिहिणे ते बघा, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी E1 जेवढी आहे तेवढीच E2 आहे, कारण टोटल एनर्जी युनिवर्समधली कॉन्स्टंट असते म्हणून. आता इथे E1 काय आहे रे आपला, E1 इज हाफ mv एस्केप मायनस gmm अपॉन r इक्वल टू E2 म्हणजे 0 आहे. आता आपल्याला एस्केप वेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना, सो हे एस्केप वेलॉसिटी मी एका बाजूला घेते आणि बाकीच्या सगळ्या एंटिटीज इक्वेशनच्या एका साईडला घेते. सो मला काय मिळेल बघा, v² इज इक्वल टू हे gmm अपॉन r हे घेतलं आणि इकडे हे m न्यूमरेटरला आहे, हे डिनॉमिनेटरला आलं आणि इकडे 2 आलं. हे 2 डिनॉमिनेटरला हे न्यूमरेटरला आलं. आता काय घेतलं, हे 2 m कॅन्सल झाले. मला काय मिळालं रे, gm 2gm अपॉन r मिळालं. हे v² आहे, v² म्हणजे 2gm अपॉन r आहे आणि म्हणून v म्हणजे काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ 2gm अपॉन r. इथंपर्यंत काही डाऊट आहे का? मी परत एकदा शॉर्टमध्ये रिपीट करते. आपण पहिल्यांदा काय केलं, ऑब्जेक्टची सरफेसवरती असणारी एनर्जी बघितली, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी मिळून टोटल एनर्जी झाली, त्याला मी E1 म्हटलं. स्पेसमध्ये असणारी टोटल एनर्जी 0 आहे, कारण कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ह्या दोन्ही एनर्जीज इक्वल आहेत, म्हणून मी अशा पद्धतीनं लिहिलं. मला एस्केप वेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून ते मी एका बाजूला घेतलं, बाकीच्या सगळ्या एंटिटीज एका बाजूला घेतल्या. कॅन्सल होतात. v² म्हणजे 2gm अपॉन r आहे, म्हणून v म्हणजे ह्याचा स्क्वेअर रूट झाला. आता बघा नेक्स्ट स्टेप, v एस्केप इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gm अपॉन r. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे बघा स्टुडंट, g इज इक्वल टू gm अपॉन r². हा आपला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे. मग g इज इक्वल टू gm अपॉन r ह्यालाच मी असं म्हणू शकते, gr² इज इक्वल टू gm. हे डिनॉमिनेटरचं इकडे घेतलं, g इंटू r² झालं इज इक्वल टू gm. आता ही जी gmची व्हॅल्यू आहे ती मी इथे पुट करणार, या जागी. इथं जे gm आहे की नाही, इथे मी gr² लिहिणार. का? कारण gचा फॉर्म्युला असा आहे, त्याला मी या पद्धतीनं कन्वर्ट केलं. आता काय मिळेल बघा, हे 2 ॲज इट इज. gmच्या जागी मी काय लिहिलं, gr² आणि हा r आहे असा खाली. आता हा एक r आणि हा r कॅन्सल झाले. मला काय मिळालं, 2 इंटू g इंटू r. आता आपल्याला ह्या gची आणि rची व्हॅल्यू माहिती आहे. g म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन म्हणजेच 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि r म्हणजे अर्थची रेडियस, ही कॉन्स्टंट असते 6.4 इंटू 10⁶. सो इथं त्या व्हॅल्यूज पुट करायच्या आणि इक्वेशन सॉल्व करत जायचं. 2 इंटू 9.8 इंटू 6.4 इंटू 10⁶. 2 जीची व्हॅल्यू 9.8, आरची व्हॅल्यू v. आता 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप हे सॉल्व जेव्हा आपण करत जातो
तेव्हा आपल्याला काय मिळतं बघा, व्ही एस्केप इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9.8. आपण एक एक दोन दोन नंबर घेऊन त्यांचं मल्टिप्लिकेशन करूयात. आधी 9.8 इंटू 2 करूयात. त्याचा आन्सर किती येईल, 19.6 इंटू 6.4 इंटू 10⁶ ॲज इट इज. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. 19.6 इंटू 6.4 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 125.44 इंटू 10⁶ असं मला आन्सर मिळेल. आता ह्या 10⁶ जो आहे त्याचा मला 10⁴, आता मला काय करायचं, याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे ना. सो मला जसं जसं इझी पडत जाईल तसं मी करत जाईन. आता मला ह्याचं 10⁶ स्क्वेअर रूट काढता येणार नाही. सो आय विल कन्वर्ट धिस नंबर इंटू 4 इंटू 10⁴. हे पॉईंट पुढे पुढे सरकवला आणि 10⁶ ऐवजी 10⁴ लिहिलं. हा जो पॉईंट आहे, एक पॉईंट पुढं गेला, एक पॉईंट पुढं गेला. सो लाईक दिस मला इथे मिळालं हा नंबर. आता ह्याचं स्क्वेअर रूट मी काढू शकते. ह्याचं स्क्वेअर रूट मला काय मिळेल बरं, 112 इंटू 10⁵ बरोबर. सो हा मला नंबर मिळाला व्ही एस्केपचा, म्हणजेच एस्केप व्हेलॉसिटी. आता ही व्हेलॉसिटी, ही जी अर्थची रेडियस आहे ना, ही मीटरमध्ये आहे. 6.4 इंटू 10⁶ मीटर आहे आणि म्हणून एस्केप व्हेलॉसिटी आहे मीटर पर सेकंदमध्ये. म्हणजे 112 इंटू 10⁻² मीटर पर सेकंदमध्ये ही मला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळाली. याला जर आपल्याला किलोमीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला काय करावं लागेल रे, याला मला 1000 डिवाइड करावं लागेल. हे मीटर आहे, मीटरचं कन्वर्जन किलोमीटरमध्ये करायचं आहे. म्हणजेच 112 इंटू 10⁻² म्हणजे त्याच्यावरती 2 झिरो अपॉन 1000 केलं की मला एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किलोमीटर पर सेकंदमध्ये मिळेल आणि ती असेल 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजेच स्टुडंट्स ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. हे जे डेरिवेशन आत्ता सांगितलं आहे ते एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. 3 मार्क्ससाठी हे डेरिवेशन तुम्हाला विचारलं जातं. आत्ता जेवढं मी इथं एक्सप्लेन केलं आहे, ह्या स्टेप्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इथं एवढंच दिलं आहे आणि डायरेक्ट हे आन्सर दिलं आहे. पण ते कसं आलं कुठंही सांगितलेलं नाही आहे. आणि ह्या स्टेप्स, ह्या ज्या एवढ्या स्टेप्स मी केल्यात त्या फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहेत. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला हे दिलं आहे आणि डायरेक्ट आन्सर बऱ्याच स्टुडंट्सना कळत नाही हे कुठून आलं, काय आलं. सो ह्या स्टेप्स दिल्यात जेणेकरून तुम्हाला हे इझिली समजेल. सो कुठल्याही ऑब्जेक्टला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या इन्फ्लुएन्समधून बाहेर पडून स्पेसमध्ये जायचं असेल तर त्याला मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी किती दिली पाहिजे, की जो 11.2 किलोमीटर पर सेकंद जाईल. एका सेकंदाला एवढे किलोमीटर जर तो जाईल अशी इनिशियल व्हेलॉसिटी जेव्हा त्याला आपण सप्लाय करू तेव्हा तो ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डला क्रॉस करून स्पेसमध्ये जाऊ शकतो. सॅटेलाइट्सना वगैरे ही एवढी इनिशियल व्हेलॉसिटी ही सप्लाय केली जाते. आलं लक्षात. सो दिस इज ऑल अबाउट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अँड एस्केप व्हेलॉसिटी. हा चॅप्टर तुमचा इथे आय थिंक संपतोय. नेक्स्ट लेक्चरपासून आपण ह्याच्यावरचे न्यूमरिकल स्टार्ट करणार आहोत.